नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक 2.5 यामधील जे काही उदाहरणं आहेत हे विश्लेषण या ठिकाणी पाहणार आहोत। तर बघा, पहिलं जे उदाहरण आहे हे काय आहे, पहिल्या 6 विषम संख्यांची सरासरी किती आहे। या ठिकाणी काय विचारलेले आहे, आपल्याला सरासरी विचारलेली आहे। तर बघा, पहिल्या 6 विषम संख्या म्हणतो, मग पहिल्या 6 विषम संख्या कोणकोणत्या आहेत। तर बघा, पहिली 1 आहे, त्यानंतर 3 आहे, त्यानंतर 5, 7, 9 आणि 11 या 6 विषम संख्या आहेत मित्रांनो। या काय आहेत, या 6 विषम संख्या आहेत। मग ज्या ज्या वेळेला अशा प्रकारे क्रमाने विषम संख्या विचारल्या जातील त्यावेळेला काय करायचं, शेवटची विषम संख्या बघायची। शेवटची विषम संख्या काय आहे, 11 आहे, आणि पहिली विषम संख्या काय आहे रे, तर 1 आहे मित्रांनो। या दोन्हीची बेरीज करायची आणि त्याला भागिले 2 करायचं। मग बघा, 11 आणि 1 होतात 12 आणि भागिले 2 केलं, मग बे 1 बे, बे 6 12, म्हणजे या ठिकाणी उत्तर जे आलेलं आहे ते आलेलं आहे 6, आणि 6 हा पर्याय कुठं आहे, तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे। याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण पाहूयात। रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक मिळाले आहेत। जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी मिळाले। तिघांच्या गुणांची बेरीज 235 आहे। जॉर्जला किती गुण मिळाले आहेत। अशा प्रकारचा प्रश्न हा 2023च्या नवोदय परीक्षेला आलेला आहे। तर याच्यामध्ये आपल्याला बघा, रहीमला मिळालेले गुण हे दिनेशपेक्षा कसे आहेत तर 10 गुण जास्त आहेत। त्यानंतर जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी मिळालेले आहेत। मग या ठिकाणी दिनेशचे गुण दिलेले नाहीत मित्रांनो, म्हणून या ठिकाणी आपण काय करूयात, दिनेशचे गुण बरोबर x मानून घेऊयात। बघा, दिनेशचे गुण बरोबर x मानूया। मग आता याच्यावरून आपल्याला रहीमचे गुण किती मिळतात हे आपल्याला समजतं। मग रहीमचे गुण हे कसे आहेत रे, तर दिनेशच्या गुणापेक्षा 10 गुण जास्त आहेत, म्हणून काय केलं, x अधिक 10 केलं, म्हणजे हे झाले रहीमचे गुण। आता जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी आहेत म्हणतं। बघा, जॉर्जला रहीमपेक्षा किती गुण कमी आहेत, 25 गुण कमी आहेत। मग बघा, हे रहीमचे गुण x अधिक 10, आणि त्याच्यामधून आपण काय करू शकतो, 25 वजा करू शकतो, किंवा यालाच आपण कसं लिहू शकतो मित्रांनो, तर याला x वजा 15 असं सुद्धा लिहू शकतो। कारण बघा, या 25 मधून 10 गेले म्हणजे x वजा 15 राहिलेले। आणि या तिघांच्या गुणाची बेरीज किती म्हणतात, तर 235 बेरीज आहे। मग आता याचं समीकरण आपण तयार करून घेऊयात। या तिघांच्या गुणाचं बेरीज म्हणते, मग या ठिकाणी बघा, हे दिनेशचे गुण, त्यानंतर रहीमचे गुण, आणि त्यानंतर जॉर्जचे गुण, तर या ठिकाणी 15 बरोबर किती आहे, 235 याची बेरीज आहे। मग आता काय करायचं मित्रांनो, या सर्वांची बेरीज करून घ्यायची। बघा, x आहे, किती x झाले, 3x झाले। त्यानंतर इथं अधिक 10 आणि वजा 15, मग ज्या वेळेला अशा प्रकारे असेल त्यावेळेला काय करायचं, वजा 15 मधून 10 जातात आणि खाली किती राहतात, 5 राहतात। मग बरोबर 235 झालं। आता काय करायचं आहे, आपल्याला x ची किंमत काढायची आहे, म्हणून या ठिकाणी 3x ठेवलं, आणि बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला हे वजा 5 जाणार आहे। मग वजा 5 दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर ते काय होत असतं, अधिक होत असतं। मग 235 अधिक 5 झालं, म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे, 240 झालेला आहे। म्हणजे 3x बरोबर काय झालेला आहे मित्रांनो, 240 झालेला आहे। मग आता या ठिकाणी x बरोबर हे जे 3 आहेत हे गुणाकारामध्ये आहेत, मग या ठिकाणी x घेतलं, त्यानंतर 240 आणि हे x च्या सोबत असलेले 3 इथं काय होतील, भागाकारात जातील। मग 3 1 3, 3 8 24, म्हणजे x बरोबर काय झालेला आहे, तर x बरोबर 80 आलेला आहे मित्रांनो। x बरोबर काय झालेला आहे, 80 आलेला आहे। ठीक आहे। आता इथं एक लक्ष करा मित्रांनो, दिनेशचे गुण आहेत। बघा, x म्हणजे काय आहे, दिनेशचे गुण आहेत, आणि आपल्याला कोणाचे गुण विचारलेले आहेत, आपल्याला विचारले आहेत जॉर्जचे गुण। मग जॉर्जचे गुण म्हणजेच x वजा 15 आलेला आहे। मग आपल्याला जॉर्जचे गुण काढायचे आहेत, म्हणून या ठिकाणी जॉर्जचे गुण बरोबर x वजा 15 आलं। मग x म्हणजे आपलं किती आलेला आहे, 80 आलेला आहे। 80 वजा 15 केलं बरोबर 80 मधून जर 15 गेले तर खाली किती उरतात, बघा 10 मधून 5 गेले, खाली उरले 5, आणि परत
7 मधून 1 गेला, खाली उरले 6. म्हणजे जॉर्ज जे गुण आहेत ते किती आहेत मित्रांनो? 65 आहेत. आणि 65 हा जो पर्याय आहे, हा पर्याय आपल्याला कुठं दिसतो? तर हा पर्याय क्रमांक बी या ठिकाणी दिसतो आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण पाहूयात. एका वर्गातील पहिल्या 5 मुलांची सरासरीचे वय बघा. 5 मुलांच्या सरासरीचे वय 11.5 वर्ष आहे. त्यापैकी पहिल्या चौघांच्या वयांची बेरीज 46.5 वर्ष आहे. तर 5व्या मुलाचे वय किती असेल? मग बघा या ठिकाणी काय काय दिलेलं आहे? 5 मुलं आहेत आणि त्यांच्या वयाची सरासरी हे आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे मित्र. सर्व संख्यांची बेरीज काढायची आपल्याला. ठीक आहे. आता 5 ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या 5 संख्येची बेरीज काढायची. मग काय करावं? सर्व संख्यांची बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या. ठीक आहे. एकूण संख्या. आता इथं बघा सरासरी किती दिलेली आहे रे? 11.5 दिलेली आहे. गुणिले एकूण संख्या किती आहेत? 5 आहेत. बरोबर. या 5 ला गुणला 5 5 25 आलं. हातचे आले 2. 5 1 5 आणि 2 7 आणि 5 1 5. पुन्हा या ठिकाणी दशांश चिन्ह आहे म्हणून या ठिकाणी दशांश चिन्ह दिलं. म्हणजेच 5 संख्यांची जी बेरीज आलेली आहे ती किती आलेली आहे मित्रांनो? 57.5 आलेली आहे. आणि या ठिकाणी काय म्हणतं की पहिल्या चौघाच्या वयाची बेरीज एवढी आहे तर 5व्या मुलाचे वय काढायची. मग काय करायचं? 5 मुलाचं जे वय निघालं आहे यामधून काय करायचं? हे 4 मुलांची जी बेरीज आहे ती काय करायची मित्रांनो? वजा करायची आहे. मग 5 मधून 5 गेले 0 झाले. त्यानंतर 7 मधून 6 गेले, खाली उरला 1. आणि 5 मधून 4 गेले, खाली उरला 1. म्हणजेच उत्तर आलेलं आहे 11 वर्ष. मग 11 वर्ष हा जो पर्याय आहे हा पर्याय कुठं आहे? तर पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण पाहूयात. 3 संख्याची सरासरी 12 आहे. त्यातल्या 2 संख्या जर 13 आणि 15 या आहेत तर तिसरी संख्या कोणती? बघा 3 संख्याची सरासरी किती आहे? 12 आहे. मग पाठीमागे जे आपण सूत्र लिहिलं त्या सूत्राप्रमाणे काय करायचं? सर्व संख्यांची बेरीज काढून घ्यायची. सर्व संख्यांची बेरीज काढूया. ठीक आहे. बेरीज बरोबर काय करावं लागेल? बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या. सरासरी गुणिले एकूण संख्या. ठीक आहे. आता इथं किती संख्या दिलेल्या आहेत? 3 संख्या दिलेल्या आहेत आणि सरासरी 12 दिलेली आहे. मग या ठिकाणी 12 गुणिले 3 केलं. मग 12 त्रिक 36 झालेले मित्रांनो. म्हणजे 3 संख्याची जी बेरीज आलेली आहे ती आलेली आहे 36. आणि त्यापैकी काय म्हणतं की 2 संख्या ज्या आहेत या काय आहेत? 13 आणि 15 आहे. मग 13 आणि 15 या संख्येची जर बेरीज केली आपण तर ती किती येते मित्रांनो? ती येते 28. मग हे 28 काय केलं? या 36 मधून हे 28 वजा करायचे. म्हणजे राहिलेली जी संख्या आहे ती आपल्याला मिळणार आहे मित्रांनो. मग बघा 16 मधून 8 गेले, खाली उरले 8. आणि 2 मधून 2 गेले 0. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे मित्रांनो? 8 हे याचं उत्तर येणार आहे. आणि 8 हा जो पर्याय आहे हा पर्याय कुठं आहे? तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण. एक सायकल स्वार 4.5 तासात 45 किलोमीटर अंतर जातो तर त्याचा सरासरी वेग काढा. आता इथे बघा 4.5 तासामध्ये तो किती अंतर जातो रे? तो जातो 45 किलोमीटर. ठीक आहे. मग काय करायचं? आता 45 किलोमीटर आपल्याला 1 तासाचं अंतर काढायचं आहे. 1 तासाचं आपल्याला सरासरी अंतर काढायचं आहे. मग काय करावं लागेल? 45 भागिले 4.5 करावं लागेल. मग याला जर केलं तर बघा 45 आणि इथं 4.5 आहे. हा पॉइंट घालवण्यासाठी किंवा दशांश चिन्ह घालवण्यासाठी याला 10 ने गुणलं, याला 10 ने गुणलं. मग खाली झालं बघा 450 भागिले 45. मग 45 1 45, 45 1 45, 10 झाले. म्हणजे 10 याची सरासरी येणार आहे. मग 10 हा पर्याय कुठे आहे? तर बघा दर ताशी 10 किलोमीटर अशा प्रकारचा पर्याय हा पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आहे. म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक सी हे असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण पाहूयात.
6 संख्याची सरासरी 15.5 आहे, पहिल्या 5 संख्याची बेरीज 75 आहे, तर 6वी संख्या कोणती? आता या ठिकाणी बघा, सगळ्यात अगोदर सूत्राप्रमाणे काय केलं, सरासरी जी आहे त्याला गुणिले 6 करून घेऊयात. मग बघा 6 पंचे 30 ला 0 हातचे आले 3, 6 पंचे 30 आणि 3 33 ला 3 हातचे आले 3, 6 1 6 आणि 3 9 झालं, म्हणजे 93 झालं. 6 संख्याची बेरीज ही किती आलेली आहे, 93 आलेली आहे. मग काय करावं लागेल, 6 संख्याची बेरीज यामधून 5 संख्याची बेरीज काय करावी लागेल रे, 5 संख्याची बेरीज वजा करावी लागेल, बेरीज वजा करावी लागेल. मग 6 संख्याची बेरीज किती आहे रे, तर 6 संख्याची बेरीज आहे 93 आणि 5 संख्याची बेरीज किती आहे, ती आहे 75. 13 मधून 5 गेले, खाली उरलेले आहे 8 आणि 8 उरलेले आहेत. त्यानंतर 8 मधून 7 गेले, खाली उरले 1, म्हणजे 18 ही 6वी संख्या असणार आहे मित्रांनो. 18 ही काय असणार आहे, 6वी संख्या असणार आहे. आणि हे 18 हे उत्तर कुठं दाखवत आहे, तर 18 हे उत्तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी दाखवत आहे मित्रांनो. ठीक आहे. याच्यानंतर याच्या पुढील प्रश्न पाहूयात. एका क्रिकेट खेळाडूच्या 24 इनिंगच्या धावांची सरासरी 28 आहे, त्याने 25व्या इनिंग मध्ये किती धावा केल्यास त्याची सरासरी 29 होईल? आता काय करायचं बघा, त्याच्या एकूण धावा काढायच्या, त्याही 25व्या इनिंग मधल्या. मग काय करायचं, सगळ्यात अगोदर 24 इनिंग्ज मधल्या एकूण धावा काढून घ्यायच्या. मग 24 इनिंग्ज मधल्या एकूण धावा काढण्यासाठी काय करावं लागेल, तर बघा एकूण धावा काढण्यासाठी सरासरी गुणिले इनिंग्ज करावं लागेल. मग सरासरी किती आहे, सरासरी 28 आहे आणि इनिंग्स किती आहेत, 24 आहेत. मग काय केलं बघा, आता या ठिकाणी 28 गुणिले 24 याचा जर गुणाकार केला मित्रांनो, तर तो किती येतो बघा, 24 8 192. 92 ला या ठिकाणी 2 लिहिलेले आहेत, तर त्यानंतर हातचे 19 आलेले आहेत आणि 24 1 24, 24 2 48. मग 48 आणि 19 मिळून किती होतात, 7 हाताला 1 67 होतात, म्हणजे 672 या काय झालेल्या आहेत, याच्या धावा झालेल्या आहेत. मग त्यानंतर काय म्हणतं, 25व्या इनिंग मध्ये किती धावा केल्या त्याची सरासरी 29 होईल. मग या ठिकाणी परत काय करायचं, तर बघा याची सरासरी 29 होण्यासाठी 25 इनिंग मध्ये किती धावा होतात ते पाहायचं आहे. मग या ठिकाणी आपण काय केलं मित्रांनो, बघा गुणाकार करूयात. 25 9 225 ला 5 आले, हातचे आलेले आहेत 22 आणि 25 2 50, 50 60 70 आणि 72, म्हणजेच काय झालेलं आहे, 725 धावा या 25 इनिंग मधल्या निघालेल्या आहेत. मग आता काय करावं लागेल, तर या 725 मधून 24 इनिंग्स मधल्या ज्या धावा आहेत 672 ह्या वजा कराव्या लागतील. मग बघा 5 मधून 2 गेले, खाली उरले 3, 12 मधून 7 गेले, खाली उरले 5 आणि 606 मधून 6 गेले 0 राहिले. म्हणजे या ठिकाणी किती आला मित्रांनो, 53 धावा या त्याने 25व्या इनिंग्स मध्ये केलेल्या आहेत. आणि हा जो पर्याय आहे, हा पर्याय कुठं आहे, तर हा पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण पाहूया. एका पेटीत 36 गोळ्या अशा 128 पेट्या बांधलेल्या आहेत. जर एका पेटीत 4 गोळ्या कमी भरल्या तर तितक्याच गोळ्या भरायला लागणाऱ्या पेट्या असतील. बघा, तर या ठिकाणी बघा मित्रांनो, एका पेटीमध्ये 36 गोळ्या आहेत, अशा 128 पेट्या आहेत. मग या ठिकाणी 36 गोळ्या आहेत एका पेटीमध्ये, अशा किती पेट्या आहेत तर 128 पेट्या आहेत. मग काय करावं लागेल, 128 गुणिले 36 करावं लागेल. मग या ठिकाणी बघा 128 गुणिले 36 करून घेऊयात. मग बघा 6 8 48 ला 8 हातचे आले 4, 6 2 12, 12 आणि 4 मिळून होता 16, 16 6 चालाला 1, 6 1 6 आणि 1 7. त्यानंतर इथं 0, 8 त्रिक 24 ला 4 हातचे आलेले आहेत 2, 3 2 6, 6 आणि 2 मिळून होतात 8 3 1 3. आता याची आपण करून घेऊयात बेरीज. मग या ठिकाणी 8, त्यानंतर 6 आणि 4 10 ला 0 हातचा आला 1, 8 8 16 6 हातचा आला 1, म्हणजेच एकूण
ज्या गोळ्या आहेत मित्रांनो ते किती आहेत 4608 गोळ्या आहेत। आता या 4608 गोळ्या काय करायच्या आहेत आपल्याला, किती पेट्या लागतील हे आपल्याला काढायचे, परंतु एका पेटीमध्ये काय करायचं आहे तर 4 गोळ्या ज्या आहेत या 4 गोळ्या कमी भरायच्या आहेत बघा, कमी भरायच्या। मग आपण किती भरत होतो रे, पहिल्या 36 भरत होतो, त्याच्यामधून 4 गोळ्या कमी भरायच्या म्हणजे काढून टाकल्या, किती भराव्या लागतील मग 32 भराव्या लागतील। मग 32 गोळ्या भरल्यानंतर एकूण किती पेट्या तयार होतील, तर एकूण गोळ्यांना आपल्याला काय करावं लागेल, या 32 न भागावं लागणार आहे। ठीक आहे, या 32 न काय करावं लागणार आहे, आपल्याला भागावं लागणार आहे। या ठिकाणी बघा 32 एक 32, 32 एक 32 झालं, त्यानंतर 46 मधून 32 जर गेले तर खाली किती उरतात मित्रांनो 4 आणि इथे 14 उरतात। मग या ठिकाणी किती झालं 140 झालं, 32 चौक 128 झालेले आहेत। मग 128 याच्यातून गेले, खाली किती उरले मित्रांनो, या ठिकाणी 2 उरलेले आहेत आणि या ठिकाणी 3 म्हणून 1 ला 12 उरलेले आहेत, 12 उरलेले आहेत म्हणजे 128 झालं, परत 32 चौक 128। मग या ठिकाणी उत्तर जे आलेलं आहे ते काय आलेलं आहे 144 आलेलं आहे बघा, ते काय आलेलं आहे 144 आलेलं आहे, म्हणजे 144 पेट्या या गोळ्यासाठी लागणार आहेत। आणि हा पर्याय जर कुठं आहे तो बघितला तर हा पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे मित्रांनो।